लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहिणींना मिळणार नाही जूनचा हप्ता। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। सध्या सर्वांना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। लवकरच या योजनेचा जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मात्र अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, तरीही राज्य सरकारकडून ही तारीख लवकरच घोषित केली जाईल अशी शक्यता आहे। कोणाला मिळणार नाही जून महिन्याचा हप्ता? सर्व महिलांना हा हप्ता मिळणार नाही। योजनेच्या अटी आणि पात्रतेनुसार काही महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे। त्यामुळे खालील निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेचा हप्ता मिळणार नाही। फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच लाभ। ही योजना महाराष्ट्र सरकारची असून इतर राज्यातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। वयाची अट: लाभासाठी महिला वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असाव्यात। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। इतर सरकारी योजना: या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेतलेला नसावा। सरकारी कर्मचारी अपात्र: सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही। चारचाकी वाहन: ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अशा महिलांना देखील या योजनेत अपात्र ठरवले जाईल। अर्ज बाद होण्यामागील कारणे: लाभ घेण्याच्या निकषांचे उल्लंघन, चुकीची किंवा खोटी माहिती देणे, काही प्रकरणांमध्ये फसवणुकीचे प्रकार उघडकीस आल्यामुळे अर्ज रद्द करण्यात आले आहे। पडताळणी दरम्यान अर्जदार महिला सरकारी कर्मचारी असल्याचे समोर येणे। पडताळणी प्रक्रिया सुरू: सध्या लाभार्थींची पुन्हा एकदा पडताळणी सुरू आहे। शासनाच्या वतीने पात्र लाभार्थ्यांची यादी अद्ययावत केली जात आहे। त्यामुळे ज्यांचे अर्ज प्रामाणिकपणे व नियमांनुसार भरले आहेत अशा महिलांना लवकरच जून महिन्याचा हप्ता प्राप्त होईल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।